सर्व शिक्षक उमेदवारांना माझा नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एका महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे. अर्थात हा जो विषय आहे, हा विषय नवीन शिक्षक भरतीबाबत आहे. ज्या शिक्षक भरतीचं आपण पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती 2025 मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्या शिक्षक भरतीविषयी म्हणजे त्या शिक्षक भरतीचं नियोजित वेळापत्रक काय आहे, त्या वेळापत्रकावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. कारण आपल्या सर्व जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांचे नवीन शिक्षक भरती केव्हा सुरू होणार आहे किंवा त्याचं काय वेळापत्रक राहणार आहे याकडे लक्ष लागलेलं आहे. त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे. तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या काही शाळा आहेत, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत आणि काही खाजगी व्यवस्थापनांच्या शाळा आहेत. आणि या सर्व शाळांची जी काही संच मान्यता आहे ती नुकतीच पार पडलेली आहे. अर्थातच ही संच मान्यता मार्च 2024च्या GR नुसार पार पडलेली आहे. या GR ला न्यायालयामध्ये चॅलेंज सुद्धा करण्यात आलं होतं. ज्या काही महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या वेगवेगळ्या शिक्षक संघटना आहेत, त्यांनी या GR ला चॅलेंज केलं होतं. काही संस्था चालकांनी सुद्धा या GR ला उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलं होतं. परंतु हा जो GR आहे, हा GR उच्च न्यायालयाने कायम ठेवला व त्या GR नुसार मित्र मार्च 2024च्या GR नुसार नुकतीच संच मान्यता पार पडलेली आहे. आणि या संच मान्यतेचं आता जे काम आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे. त्यानुसार जे काही म्हणजे नियुक्त शिक्षक बांधव आहेत, त्यांच्या सरप्लसचा आकडा सुद्धा समोर आलेला आहे. आणि हा जो सरप्लस म्हणजे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन अगोदर करण्यात येणार आहे. आणि अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतर नवीन शिक्षक भरती सुरू होणार आहे. आणि या नवीन शिक्षक भरतीचं जे काही नियोजन आहे, त्याचं जे वेळापत्रक आहे, ते सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. आणि दुसरं आणखी आपल्या जे काही शिक्षक उमेदवार आहेत आपले, त्यांच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्वाचा जो मुद्दा आहे, तो म्हणजे नवीन शिक्षकांची भरती किती होणार आहे, म्हणजे किती शिक्षकांची नवीन भरती होणार आहे, त्याचा आकडा सुद्धा एक नियर अबाउट आज आपण त्यावर सुद्धा चर्चा करणार आहे. तर हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपण चर्चेला मुख्य मुद्दे घेणार आहोत, त्यामधले पहिला मुद्दा की नियोजित वेळापत्रक, नवीन शिक्षक भरतीचं नियोजित वेळापत्रक काय आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. आणि दुसरं जे काही अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचं समायोजन झाल्यानंतर नवीन शिक्षकांच्या भरतीचा आकडा काय राहणार आहे ते सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. त्यासाठी मित्र तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे, कारण हा व्हिडिओ महत्वाचा तुमच्या दृष्टिकोनातून आहे. दुसरं माझं एक तुम्हाला आव्हान राहणार आहे की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला तुम्ही लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब करा. म्हणजे जे काही शिक्षक भरतीचे आपण नवीन व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल. आणि
काही प्रमाणात आपल्याला शिक्षक भरतीबाबतची मदत होईल किंवा तुमच्यापर्यंत एक माहिती समजा पोहोचवण्याचा एक मला संधी मिळेल असं मी समजतो. तर ठीक आहे, आपल्याला नवीन शिक्षक भरतीचं जे काही नियोजित वेळापत्रक आहे त्यावर आता आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. बघा, शिक्षक भरती 2025 नवीन शिक्षक भरती नियोजित वेळापत्रकानुसार. आणि हे नियोजित वेळापत्रक काय आहे, त्याच्या काय तारखा राहतील, कोणत्या महिन्यापासून शिक्षक भरती सुरू होईल आणि नवीन शिक्षक भरतीचा जो काही आकडा आहे तो किती राहणार आहे, त्यावर सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोबत मित्रहो चर्चा करायची आहे. तर मी एक एक इथं स्क्रीन इथं शेअर करतो, त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये सध्या स्थितीत शिक्षकांची 18,000वर पद रिक्त आहेत. हा आपण एकूण रिक्त पदांची संख्या म्हणतो की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे त्या अंतर्गत ज्या शिक्षण संस्था येतात त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा असतात, नगर परिषदच्या आहेत आणि महानगरपालिकांच्या शाळा. तसंच काही जिल्हा परिषदमध्ये माध्यमिक शाळा सुद्धा आहेत. परंतु बहुतांश माध्यमिक शाळा ह्या खाजगी व्यवस्थापनाच्या आहेत. आणि नुकतीच ज्या खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदान प्राप्त शाळा आहेत त्याची संच मान्यता पार पडलेली आहे. आणि या संच मान्यतेनुसार ज्या काही रिक्त पदांची संख्या समोर आलेली आहे ते रिक्त पदांची संख्या सध्या स्थितीमध्ये 18,000च्या वर आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला आपण आणि त्यामध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा घेतल्या आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा घेतल्या, या सर्वांची संच मान्यता पार पडलेली आहे. ती पार पडली मार्च 2024च्या GR नुसार. आणि त्यानंतर 18,000पेक्षा जास्त रिक्त पदांची शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या ते सध्या आपल्याला त्याची माहिती मिळालेली आहे. ही संच मान्यतेनुसार मिळालेली माहिती आहे. त्यापुढे आपल्याला आणखी याविषयी काही हे करायचं आहे, म्हणजे माहिती जाणून घ्यायची आहे. आणि ती म्हणजे आपले जे शिक्षक बांधव आहेत त्यांना नवीन शिक्षक भरती केव्हा सुरू होणार आहे. कारण सेल्फ सर्टिफिकेशन त्यांचं झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला प्रिफरन्स उपलब्ध होतील. आणि प्रिफरन्स तुम्हाला माहीतच आहे की विथ इंटरव्ह्यूचे तुम्हाला 50 प्रिफरन्स मिळणार आहेत. आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला जास्तीत जास्त 50 प्रिफरन्स मिळू शकतात. हे गुणवत्तेनुसार असतात मित्र. ज्या शिक्षक उमेदवारांची गुणवत्ता कमी असेल त्यांना कधी कधी प्रिफरन्स सुद्धा उपलब्ध होत नाहीत. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे विथ इंटरव्ह्यूचे जास्तीत जास्त 50 प्रिफरन्स येऊ शकतात आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे जास्तीत जास्त 50 प्रिफरन्स येऊ शकतात. आणि ते प्रिफरन्स तुम्हाला भरून द्यावे लागतात. आणि हे गुणानुक्रमे टॅटच्या गुणवत्तेवर हे प्रिफरन्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातात. हे सुद्धा महत्वाचं आहे मित्र. नवीन शिक्षक भरतीपूर्वी सध्या कार्यरत असलेल्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल. शालेय शिक्षण विभागाच्या नियोजित वेळापत्रकानुसार 15 जून पूर्वी नवीन शिक्षक भरती होणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, शालेय शिक्षण विभागाने जे काही नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनानुसार नवीन शिक्षक भरती ही 15 जून पूर्वी नवीन शिक्षक भरती हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण काय, तर आपल्या
विदर्भ रिजनचा आपण जर विचार केला तर जवळपास 27 ते 28 जूनला शाळांचं ओपनिंग होते आणि शाळांचं ओपनिंग होण्याच्या अगोदर नवीन शिक्षक भरती करणं शासनाला गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा ठिकाणी अध्यापन करण्यासाठी विषयानुसार सध्या शिक्षक सुद्धा उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे जे भरतीचं नियोजन शासनानं केलेलं आहे ते 15 जून पूर्वी शासनाला नवीन शिक्षक भरती करायची आहे. तत्पूर्वी त्यांना समायोजन सुद्धा करायचं आहे. ते समायोजन आटोपल्यानंतर 15 जून पूर्वी नवीन शिक्षक भरती होणार आहे. हे इथं सगळ्यात आहे. त्यानंतर तुमच्या आणि सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आकडा आहे की समायोजन झाल्यानंतर किती शिक्षकांचे पद रिक्त राहणार आहेत हे सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणार आहे आणि ते समायोजन झाल्यानंतर एकूण रिक्त पदांचा जो काही आकडा समोर आलेला आहे तो आकडा संच मान्यतेनुसार किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. संच मान्यतेच्या नव्या निकषामुळे अतिरिक्तचे प्रमाण वाढल्याने बघा संच मान्यतेच्या नव्या निकषाप्रमाणे नवीन निकष म्हणजे कोणते तर मार्च 2024च्या GR नुसार जी संच मान्यता झालेली आहे त्या GR मध्ये जे नवीन निकष दिलेले आहेत त्या निकषानुसार नुकतीच जी संच मान्यता पार पडलेली आहे ती संच मान्यता म्हणजे त्याचं काम अंतिम टप्प्यात जे झालंय आता ते झाल्यानंतर जे काही नवीन शिक्षकांचे पद रिक्त आहेत ते 7 ते 8 हजार शिक्षक भरले जातील असा एक अंदाज इथं त्यांनी व्यक्त केलेला आहे. कारण काय तर अतिरिक्त शिक्षकांचं अगोदर समायोजन होईल. 18,000 जागा आहेत तर 18,000 जागांमध्ये अगोदर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होणार आहे आणि ते समायोजन झाल्यानंतर ज्या काही रिक्त जागा राहतील त्या 7 ते 8 हजार जागांवर नवीन शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. तर ही एक नवीन माहिती आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे ती मी तुमच्या कडे शेअर केलेली आहे. ती तुम्हाला आवडली असेल निश्चितच आवडली असेल तर याला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला जरूर आपण सबस्क्राईब करा. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. इथं मी आता आजच्या या चर्चेला पूर्णविराम देतो मित्र. धन्यवाद.